मध्ये असतात काय. ठीक आहे. पवार साहेबांचं कसं हा सगळ्यात पूर्णपणे नेतृत्व कसं इथं ते कशा पद्धतीने लक्ष घालतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवार साहेबांचं इथं फार मोठं इन्व्हॉल्वमेंट आहे. ओके. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये साहेब स्वतः लक्ष घालतात. एका महिन्यात 3दा साहेब इथं आले होते आणि एका वेळेस आल्यानंतर ते 4 ते 5 तास वेळ दिला. 5 तास प्रत्येक शास्त्रज्ञांबरोबर ते त्या फील्डमध्ये कामाचा आढावा घेत असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि काही अडचणी असतील तर सोडवल्या जातात. ओके. पूर्णपणे साहेब ह्या संस्थेला सपोर्ट करतात. गेले 35 वर्ष झालं साहेब स्वतः अध्यक्ष आहेत आणि हे अध्यक्ष असल्यानंतर साहेब स्वतः अध्यक्ष असल्यानंतर संस्था कशी असते हे प्रामुख्यानं मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी दाखवणारच आहे. संस्थेचा कम्प्लीट व्हिडिओ दाखवणार आहे. एवढी सुंदर संस्था, बाहेरची लोक येतात, ह्यांचं तर मध्ये बाहेरची लोक येतात ते स्वनाव असतात. एवढी एक शुगर रिलेटेड इन्स्टिट्यूट एवढी चांगली कशी काय असू शकते, एवढी सुंदर कशी काय असू शकते? असं आषाढ महिन्यामध्ये लोक पंढरपूरच्या वारी करतात आणि वारीला जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. पण जे ऊस शेती करतात त्यांनी एकदा अवश्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी. खूप मोठी. मला वाटतं शरद पवार साहेबांचं हे काम दिसून येतं. किती चांगल्या पद्धतीनं संस्था ठेवलेली. वार्षिक मिटिंग ज्यावेळेस असते वर्षातून संस्थेला फक्त शेतकऱ्यांचा पैसा येतोच. ही संस्था स्वतःचा रेव्हेन्यू 50-60 कोटी रुपये वार्षिक तयार करते. बरोबर. वार्षिक मेळावा होईल केला. बरोबर. हे बघू शकता, हे मेन आहे, मेन गेट आहे त्यांचं याचं. इथे सुंदर कॅम्पस आहे. हे कॅन्टीन दिसू शकते तुम्हाला. आणि हे माहिती वगैरे काय सेवा केंद्र वगैरे हे प्रामुख्याने हेच सांगतात सगळ्या गोष्टी, की जर कोणी आले तर म्हणजे गोयटे सर जे आहेत ते सगळ्या गोष्टी सांगतात. हे कॉलेज आहे, हे डिपार्टमेंट्स आहेत. डिपार्टमेंट जरा मला समजून सांगा बरं. ओके. ह्यामध्ये काय काय रिसर्च होतं? यामध्ये सगळे ऍग्रिकल्चरचे डिव्हिजन आहे. ऍग्रिकल्चरमध्ये आमच्या 10 फॅकल्टी आहेत. 10 फॅकल्टी म्हणजे एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स आहे, टिश्यू कल्चर आहे, ॲग्रोनॉमी. आणि आताच्या घडीला जर विचार केला ना तर कारखान्यांसाठी सगळ्यात महत्वाची जर कोणती डिपार्टमेंट असेल तर मला वाटतं हेच अल्कोहोल टेक्नॉलॉजी. यात काय काय मला सांगा. आता आमचं अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे ना, ते ऊसापासून 25 बाय प्रोडक्ट तयार करायचं. बाय प्रोडक्ट जर माहिती घ्यायची असेल तर आमचे डॉक्टर कोंडे म्हणून आहेत ते